अजित आता जे तू काय आता येऊन साधारण 20-22 दिवस झाले आपण रिगार्डिंग जे टॉपिक आहे कॉन्फिडन्स. मला तू आता तेव्हा 20-25 किती येऊन किती महिना त्याच्या अगोदर आता परत गेलता लगेच 8 दिवस त्यामुळे 1 महिना झाला. महिन्या अगोदर अजित आलेला आज आले त्याच्यात किती काय तुला काय वाटतं की माझे काय डिफरन्स मी चेंज झालोय मी ह्याच्यात केलंय मी शिकलोय. जे तुला सगळ्यात मोठी भीती होती की मला लोकांना बोलता येत नाही तर पब्लिक मध्ये जाऊन बोलू शकत नाही डेअरिंग नाही कसं बोलू काय बोलू पण हा होती एवढे शब्द निघायचे काय विषय आता काय तुला 1 महिन्यात कसं वाटतं काय वाटतंय बाबा की मी जवळ आलतो तेव्हा माझा कॉन्फिडन्स एकदम लो होता. आता माझा कॉन्फिडन्स हाय झाला मी कुणाला पण बोलू शकतो तिथे पण जाऊ शकतो. काय रिझन काय होईल कारण काय 15 काय महिन्यात मी बाबा डीमार्टला जा म्हणजे मी जातो म्हणजे सांगतो इकडे जा खाली जा ते करते म्हणजे तुला देतो मी ते कम्प्लीट करतो. पब्लिक अट्रॅक्शन आहे ती वाढवायची तू वाढवतोय मी पब्लिक समोर कसं बोलायचं तिथं जा तिथं आपल्याला झाड आणायच्या तिथं जा त्या झाडावर विचार त्याचं नियोजन कोणती आहे डीमार्टला जा डीमार्ट किराणा घ्या परत तू इकडे हॉटेलला जा इथे स्वतः जेवून ये बीएमटी जा बसून ये स्कूलला जा कॉलेजला जा तिथे ऍडमिशनची प्रोसेस पब्लिक इंटरॅक्शन आपण वाढवतो. जे तुझं कॉन्फिडन्स घराच्या बाहेर नाही घरात आहे तो आपण तयार करतो आणि भीती ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळं तुझा कॉन्फिडन्स मला तर वाटतंय की तुझा कॉन्फिडन्स आहे. आता ही झाली EI तो EI हा फक्त माहित होतं चॅटजीपीटी नाव ऐकलं असेल आता EI विषय मला तू सांग जरा किंवा तो महिन्यात EI कशा लेवलला शिकला की काय शिकला कसं शिकला. म्हणजे मी टाळतो मला EI काहीच येत नव्हतं तुला टाकून बघून त्याच्या आधी थोडंफार म्हणजे काय प्रॉम्प्टिंग तो कसं प्रॉम्प्टिंग करतो तो EI कसं टास्क कम्प्लीट करून घेतो त्याच्याकडून कसं प्रोजेक्ट कम्प्लीट तसं मी पण ट्राय केलं आणि आता मला ते जमतं बऱ्यापैकी. त्याच्या थ्रू काय केलं त्याच्या थ्रू आणि माझे युट्यूब आणि इंस्टाग्राम सगळे म्हणजे तुझे जे काही थंबनेल आहे युट्यूब व्हिडिओ सगळे मी EI कडूनच बनवून घेऊन परत तुला तेच शेअर करतो. आपण जे व्हिडिओ शूट करतो किंवा ब्लॉगिंग करतो जे काही डिस्क्रिप्शन असेल सीन आहे टायमिंग आहे कॅप्शन आहे ते सगळं आपण EI कडून घेऊ शकतो म्हणजे ऍक्युरेट आपण EI बऱ्यापैकी आणि आपण एक्सपर्टीज आहे ती चॅटजीपीटीला कोण शोधतो म्हणजे कोणी रेफर केलं युट्यूब असं नाही आपण सांगतो की ह्याच्या टॉपची आम्हाला द्या आणि आपण त्याला रेफर करतो तुम्ही एक्सपर्ट म्हणून ते आम्हाला द्या. आता हा झाला की लॉग रिगार्डिंग हे झालं EI झालं. आता एडिटिंग सॉफ्टवेअर विषयी काय बोलतो मी असं माझा एक्सपिरियन्स आहे की मी काल बघितलं तू बनवता म्हणजे मायक्रोसॉफ्ट सगळं सॉफ्टवेअर शिकलो 3-4 पण ऍक्च्युअली मी करायला लावलं तिला 2% बी माहिती म्हणजे असं नाही की आपण थोडी गोष्टी केली म्हणजे आपल्याला सगळं येत नाही गेल्याशिवाय काय प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिकली काम जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. थेरॉटिकल सगळं माहिती मला हे माहिती ते माहिती पण ती जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो मग आता मी कसं ट्युटोरियल बघितलं आपण एखादं मायक्रोसॉफ्टचं तर आपल्याला ते समजतं पण जेव्हा आपण ते प्रॅक्टिकल करायला जातो एखादा व्हिडिओ तर आपल्याला ते टूल सापडत नाही टेम्पलेट सापडत नाही असं प्रॉब्लेम. म्हणजे असं आता मला सांग ओव्हरऑल तुझ्यासोबतची मुलं मी कम्पॅरिझन करत नाही ओव्हरऑल तुझ्यासोबतची जी मुलं आणि तुझं 1 महिन्यात आता तुला शेअर मार्केट रिगार्डिंग लेटेस्ट काय चाललंय कुठले पॅटर्न टेक्नॉलॉजी डॉलर काय रुपीज काय गोल्ड काय सिल्वर काय बिटकॉइन काय या सगळ्या गोष्टी माझ्या अगोदर माहिती कारण तू मला वेळ नाही त्यामुळे मला एवढं बघता येत नाही पण मी पण अपडेट मध्ये असतो मी असं नाही की नाही. हा एक पार्ट झाला EI झाला सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फिडन्स झाला. त्याच्यानंतर एडिटिंग वर काम करतोय एडिटिंग पब्लिक इंटरॅक्शन वाढवतोय. त्याच्यानंतर आपल्याला पर्सनॅलिटीकडे जायचंय त्याच्यानंतर स्पीच वर जायचंय बॉडी लँग्वेज वर जायचंय अट्रॅक्शन वर जायचंय म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला 1 बाय 1 आपण टास्क देऊन काम करून घेणार म्हणजे जे की तू एक साधारणतः 17 वर्ष रनिंग आहे 18-19 वर्षात आपल्याला ट्रेन करायचं आहे म्हणजे प्रो मॉडेल उभा करायचा आहे की बाबा मी ऑलराऊंडर 1 वर्षात मला सगळं माहिती
आणि तिथनं पुढे मला काय करायचं ते मी कर. एज्युकेशन तर आहे, पण एज्युकेशन इथं पुढं मी आज मी सांगतो फक्त नावाला एज्युकेशन पाहिजे. म्हणजे त्याचा काय प्रॉफिट होणार नाही आपल्याला. फायदा कोणालाच होणार नाही, आपल्यालाही कोणालाच होणार नाही. फक्त काय की तुला लवकर समजण्यासाठी करण्यासाठी ते करण्यासाठी त्याला ते एज्युकेशन लागेल. पण आता तुला सपोज इंग्लिश वाचता आली नाही तर तू मग AI कसा वापरणार, कसं करणार. टायपिंग नाही जमली. आता सपोज त्यांनी मराठीमध्ये दिलं, मराठीला लिमिटेशन येणार का कुठं ना कुठं. थोडंफार या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे. यासाठी जे करतात की आहे म्हणजे चांगलाही आहे. आता बाकी मला तर तुझ्यात काय चेंजेस झाले बाबा, तुला काय की म्हणजे त्यांचं कसं आहे, त्यांच्याकडे म्हणजे त्यांना असं समज कॅमेरा जर दिला पब्लिक मध्ये त्यांच्या हातात फोन सांगितलं व्हिडिओ शूट करून ते करू शकत नाही, कारण त्यांचं म्हणजे पब्लिक डायरेक्ट नाही. मला जर सांगितलं तर मी करू शकतो, कारण माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स डेव्हलप झालाय टास्क म्हणजे कम्प्लीट करून वगैरे.